7 महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जमीन खरडून गेली। शेतकऱ्याचं जवळपास 1 कोटीचं नुकसान झालं। अद्याप शासनाकडून 1 रुपयाची देखील मदत झाली नाही। 1 मे रोजी शेतकऱ्यानं आता आत्मदहनाचा इशारा दिला। तर शेतकऱ्याचं जवळपास 1 कोटी रुपयाचं नुकसान झालं, मात्र अजून 1 रुपयाची देखील मदत मिळाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यानं आता आत्मदहनाचा इशारा दिला। 7 महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची जमीन खरडून गेली होती। मात्र 7 महिने उलटून गेले तरीही शासनाकडून 1 रुपयाची देखील मदत झाली नाही। शेतकऱ्याचं जवळपास 1 कोटीचं नुकसान झालं। शासनाकडून मदत मिळत नसल्यानं आता शेतकऱ्यानं आत्मदहनाचा इशारा दिला। बांधलाच नाही ना आणि काहीच केलं नाही, शेत नीट केलं नाही। ते बंधाऱ्याला ते खालनं भिंती बांधल्यामुळे पुरसानं अडकल्यामुळे सगळी शेती वाहून गेली। पाईपलाईन दरवाजा काढला नाही, पाईपलाईन सगळी वाहून गेली, विहीर बुजली, पाईपलाईन गेली, मोटर गेली सगळी वाहून, रान गेलं सगळं। त्यातली कुणी कुठली आणि मदत आलं नाही, तुमच्यापर्यंत आली? रुपया सुद्धा आम्हाला आणि आला नाही कसलाच। मग आता महिना दीड महिन्यावर पेरणी बाकी आहे. येतोच म्हणतात काम मंजूर झाले म्हणतात आणि कुणी येऊ शकणार इथं। हे बंधाऱ्याच्या आत पाटबंधारे विभागाला आपण पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार म्हणजे आपले असं भेटलो होतो आपण। ती डायरेक्ट ओढीची उत्तर देतात, तुमचं काम झाले, तुमचं काम आम्ही करून देतात। कारण का ती त्यांच्या चुकीत गावलेली ती। आपण 7 महिने झाले अजून काय कशाची वाट बघताय? ते नुसतं गोड बोलायचं आता पाणी आलं तर डायरेक्ट अजून राहणारच आहे. आणि सगळंच रान वाहून जाणार आहे माझं। माझं चेकच नाही आता। ही जी शेज पडलं का आता, ही अशीच नदी नीटच निघणार आता। शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र 7 महिने उलटून सुद्धा शासनानं 1 रुपयाची देखील मदत केली नाही असं शेतकऱ्यानं सांगितलंय। दरम्यान आता शेतकऱ्यानं आत्मदहनाचा इशारा दिला।